जेव्हा ते तिसरी वेळ त्यांना बघण्याची, तर त्यांना बेसिकली काय गुडघ्यांची झीज झाली आहे. आणि गुडघी झीज म्हणजे कसं असतं, आपला गुडघा नॉर्मली असा असतो, या गुडघ्यावरती असं एक आवरण असतं, लेअर म्हणू शकतो आपण त्याला, जो काटलेटचा असतो, तो गुळगुळीत असतो. पण वयोमानाप्रमाणे आपण जे आयुष्यभर काम करतो, जमिनी उडबस करणं, जिना चढ उतार करणं, वेळा आपल्या जमिनीवर चालणं, त्याच्यामुळे ही खुर्च्या हळूहळू झिजायला लागते. सुरुवातीच्या काळामध्ये थोडी झीज असते, पण त्यांचं सध्या वय बघता त्यांचा गुडघा ऑलमोस्ट या स्टेजमध्ये असेल, म्हणजे त्यांची खुर्च्या ऑलमोस्ट रुपयामध्ये 90% झिजलेली असणार. तर झीज जेव्हा होते गुडघ्याची, तर 2-3 आपल्याला ऑप्शन्स असतात, एकतर कोलॅजनच्या टॅबलेट्स देणं किंवा इंजेक्शन्स देणं. पण या स्टेजला दोन्ही गोष्टींचा फायदा होणार नाही. या स्टेजला त्यांना कृत्रिम सांधारोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल तुम्ही डेफिनेटली विचार केला पाहिजे. आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे असं नाहीये की गुडघा काढला, नवीन गुडघा टाकला. बेसिकली जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण काय करतो की हे जे हाड आहे, जे खडबडीत झाले, साधारणपणे एक 7 ते 8 मिलीमीटरचा हाड वरचा लेअर जो आहे तो खडबडीत असतो. तो खडबडीत लेअर काढून आपण त्या ठिकाणी नवीन सांधा टाकतो. म्हणजे जसं आपण दाताला कॅप टाकतो, तसं हे गुडघ्यांच्या ह्याच्यावरती कॅप टाकणं. तर आपला जो कृत्रिम सांधारोपणचा जॉईंट तो असा दिसतो. तर तुम्ही बघितलं तर फक्त वरचा साधारण एक 8 ते 9 मिलीमीटर लेअर काढलं, त्यावरती अशी कॅप बसवली. जसं मांडीच्या हाडाला केले तसंच खालचं हाड पण झिजलेलं असल्यामुळे त्याला पण तिथे कॅप बसवतात आणि या दोघांची मुवमेंट अगदी फ्रीली सॉफ्टली होते. हे सगळे धातू जे आहेत ते मेकॅनिकली किंवा बायोमेकॅनिकली इनर्ट असतात आणि MRI कॉम्पॅटेबल असतात, त्यामुळे शरीरात राहून ते अलर्जीज रिॲक्शन्स काही देणार नाहीत. त्यांचं आयुष्य ऑलमोस्ट 20 ते 25 वर्ष चालतं आणि जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली, वजन तुमचं कमी ठेवलं, तर या सांध्यांची लाईफ आपण अजून जास्त वाढवू शकतो. तर अशा प्रकारच्या ऑपरेशनचा आपल्याला फायदा पडेल. तर घरी तुम्ही सगळे चर्चा करा, त्याप्रमाणे तुमचं जेव्हा ठरेल त्यावरती आपण याच्याबद्दल अजून डिटेल गोष्टी बोलू. सध्याचे जे टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण रोबोटिक टेक्नॉलॉजी म्हणतो, तर रोबोट टेक्नॉलॉजीचे रिझल्ट अजून चांगले होतील, पण तो विषय नंतरचा. सध्या आपण आधी डिसिजनवर पोहोचू की आपल्याला ऑपरेशन करायचंय, कधी करायचंय, आणि मग नंतर आपण डिस्कस करू. ठीक आहे.